मराठी म्हणजे ही बसलेली जनता, महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवरायांनी तयार केलेला हा महाराष्ट्र, ज्याला महाराष्ट्र धर्म समजतो तो महाराष्ट्र आहे. त्याच्याकडे कोणी वाकडी नजर करून या ठिकाणी पाहू शकत नाही. पण बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं आपण बघा, या ठिकाणी आता काही लोकांनी काल माझीच नक्कल केली. मला मजा येते कोणी माझी नक्कल केली तर, मला आवडतं, मला काय प्रॉब्लेम नाही आहे. पण त्यांना हे समजायला पाहिजे, अरे नक्कल करता करता काकाच्या पक्षाची काय स्थिती झाली. काकाला किमान चांगली नक्कल करता येते, भाषण करता येतं, तुम्हाला तेही करता येत नाही. तुमची काय अवस्था होईल. आणि म्हणून मला असं वाटतं थोडं मागे वळून बघितलं तर यांच्या लक्षात येईल. आणि काय म्हणाले या ठिकाणी, म्हणाले मराठी करता आम्ही एकत्रित आलो, महाराष्ट्र करता एकत्रित आलो, आणि मग हिंदी सक्ती झाली म्हणून आम्ही एकत्रित आलो. पहिल्यांदा सांगतो, या महायुतीच्या सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी सक्तीची, फक्त मराठी सक्तीची. आम्ही सांगितलं त्रिभाषा सूत्रामध्ये इतर कुठली भाषा तुम्हाला शिकायची असेल ती शिकण्याची तुम्हाला मुभा आहे, पण सक्तीची मराठी असणार आहे. पण एकदा पुन्हा सांगू इच्छितो, या गजनी लोकांना जे विसरले आहेत, तो गजनी पिक्चर आला होता ना, तसे गजनी आहेत. म्हणून एकदा क्रोनॉलॉजी सांगतो, या राज्यामध्ये हिंदी सक्ती करणारे कोण. खरं म्हणजे या ठिकाणी राज ठाकरेजी, तुम्ही पण ऐकून घ्या, 21 सप्टेंबरला उद्धव ठाकरेंनी घोषणा केली, या ठिकाणी नवीन एज्युकेशन पॉलिसीवर, त्रिभाषा सूत्रावर आम्ही समिती तयार करतोय. 16 ऑक्टोबर 2020 ला डॉक्टर माशेलकर समिती तयार झाली. या समितीमध्ये इतर लोकांसोबत उबाठाचे उपनेते, शिवविद्या प्रबोधिनीचे संस्थापक आणि विश्वस्त विजय कदम देखील होते. समितीतल्या 18 पैकी 16 लोक मराठी होते. 14 सप्टेंबर 2021 ला या समितीने तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरेजींना अहवाल सादर केला. अहवाल घेत असताना भोंगेश्वरी त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी देखील तो अहवाल बघितला. आता हा जो अहवाल आला, या अहवालाचा पृष्ठ क्रमांक 56 कॉपी पण पाठवतो आणि अहवालही पाठवतो. पृष्ठ क्रमांक 56 वर भाषेकरता जो उपगट केला, त्या उपगटाचा अहवाल त्याच्यामध्ये दिलेला आहे. त्या उपगटामध्येही उबाठाचे उपनेते, शिवविद्या प्रबोधिनीचे संस्थापक विजय कदम त्या ठिकाणी होते. त्यातली शिफारस काय आहे? मुद्दा क्रमांक 8.1, इंग्रजी आणि हिंदी भाषा, नीट ऐका, इंग्रजी आणि हिंदी भाषा ही दुसरी भाषा म्हणून पहिल्या वर्गापासून लागू करण्यात यावी. मी नाही म्हणत आहे, या ठिकाणी उद्धवजींचा अहवाल म्हणतो 1ली ते 12वी इंग्रजी विद्यार्थी इंग्रजी शिकत असतील तर त्याला हिंदी पण शिकवलं पाहिजे, त्यामुळे त्याला भाषेची जाण येईल. बरं ठीक आहे, कदाचित ते कदम चुकले असतील, तसे कदम चुकत नाहीत फारसे, पण ते चुकले असतील. आणि हा अहवाल 14 सप्टेंबर 2021 ला या ठिकाणी सादर झाल्यानंतर 20 जानेवारी 2022 ला माननीय उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत आला. आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीने त्याला मान्यता दिली. म्हणजे 1ली पासून 12वी पर्यंत हिंदी सक्ती करण्याकरता कोणी मान्यता दिली? एकनाथ शिंदेनी दिली, देवेंद्र फडणवीसने दिली, उद्धव ठाकरे यांच्या कॅबिनेटनी ती मान्यता दिली. आणि एवढंच नाही, 7 दिवसांनी पुन्हा कॅबिनेट होते
आणि मागच्या कॅबिनेटचे सगळे निर्णय आपल्याला माहिती आहेत की नाही किंवा मान्य आहेत की नाही याकरता मिनिटचं कन्फर्मेशन होतं. 7 दिवसांनी ज्यावेळी इतिवृत्त समोर आलं, पुन्हा उद्धव ठाकरेंनी मान्यता दिली आणि त्या इतिवृत्तावर उद्धव ठाकरेंची सही आहे. कागद माझ्याकडे आहे. एकीकडे या ठिकाणी आपणच हिंदी सक्ती करायची, नंतर आमचं सरकार आलं. आमच्या सरकारमध्ये आम्ही त्या ठिकाणी त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न केला, पण मग विषय आला की कुठल्या वर्गापासून तिसरी भाषा शिकवायची. आम्ही तर सांगितलं हिंदी शिका, हिंदीचं आपल्याकडे सगळं अवेलेबल आहे, पण कोणाला भारतातली कुठली भाषा शिकायची असेल तरी आम्ही ती शिकण्याची परवानगी देऊ. कुठल्या वर्गातनं शिकवायची याची आपण कमिटी तयार केली. बंधू भगिनींनो, यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. आता काल काय सांगितलं,